काय रे, कर्ज कर्ज म्हणून रोज दारात यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे रे तुझा पत्ता? ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार? इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना? अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हात देवदेवता फोडतच चाललेत. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणावं. सरसेनापती जी राजा, ज्या ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील त्यावेळी ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी. राजा शब्द आहे तुम्हाला. राजा, तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय. आम्हाला फेडू तुमचं कर्ज. मारू नका त्याला. मार त्याला. काय चाललंय? काय चाललंय? महाराज काय करा, महाराज काय करा. महाराज, यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कापा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे, खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे, पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याचं? मामा, लगीन होतं थोरलीचं. वय, आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं बघितलं महाराज, हे असं करतात. काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल. लवकरात लवकर काढा आणि या सावकाराला ताब्यात घ्या. महाराज, जी राजा. महाराज, माफी मोरोपंत, द्या. या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब. शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. हा? आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खतं, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे गेला.